नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी प्रणित दीपक खांडेकर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आता बाप्पा आपले लवकरच आगमन करणार आहेत आपल्या घरी, म्हणून आपण आता मुंबईवरनं निघतोय गावाला जायला. तर इथं बघाल घरात पण तयारी चालू आहे आपली. पूर्ण सर्वजण पाया वगैरे पडून घेत आहेत. निघतोय तर आपण पण दर्शन घेऊया, पाया वगैरे पडूया आणि जाऊया. आपल्याला हेल्मेट पण घेतलंय, जाऊया आपण. पब्लिक निघाली, बॅग वगैरे बांधून घेतल्यात. आपण पण हेल्मेट घेतलंय, जाऊया. नारळ वगैरे फोडायचा आहे, ते चला. हा, पब्लिक निघाल्यात, गाड्या काढतायत. पाऊस नाही, मेन गोष्ट म्हणजे चांगला सुखरूप जावं असंच. पाऊस वगैरे नको होते. छोटी आहे त्याची, मी पुढे टँकवर घेईन. गाडीचं सेटअप लावतायत. गाडी पकडला तसा 4 सवारी सुरू. ये आता पंजाब इथं गेला. गाडी लावतानाच आता पाडापाडीची सुरुवात होते. स्टँड लावून उचलतो असं नाही प्रत्येक गाडी पाठवून हलकी वाटते ना. चलाय लवकर. हागे रेनकोट तुझा. किती वाजले? 1 वाजायला आलाय. आता नारळ फोडून घेऊया आपण. इथे तिथे गाडीच्या समोरच. गणपती बाप्पा मोरया. गाडी उडव. चला, डागाला उडवू का? इथे गाड्यांवर उडायला दिसत नाही. 2 अँटॉर्क, 1 शाईन आणि 1 होंडा. ती पण लाईटचे फोकस वगैरे एकदम आताच करून आलेत. आवाज कसा चालतो? फुल लाईट. त्याच्यातून जातो खाच्यातून चला, गाडी आता काढतायत एक एक सवारी निघतील. चला, ही पहिली सवारी चालली आपली. तिसरी सवारी अटक आहे. चल रे. अरे 5ची गाडी पुढे आली. दम दाखवलेला आता भाईने. ही गाडी आपली नव्हती, एक आपला भाई आलाय. आपण पण मस्त हेल्मेट घालून तयार आहात. चला, आपण पण बसून घेऊया. काका काकीना बाय करूया. काका काकी बाय बाय. चला चला, प्रवास सुरू झाला एकदाचा. गणपती बाप्पा मोरया. मराठी माणसांचा प्रवास किंवा कोणतेही कार्य पहिलं सुरू करण्याच्या आधी आपल्या गणपती बाप्पाचं नाव घेतलं जातं. तर आपण पण गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. बाप्पाच्या कृपे करून पाऊस नाही आहे, मेन म्हणजे तो बरा आहे. चला, आता हायवेला बाहेर आलोय आपण. आता इथना डायरेक्ट आपला जाऊ ड्रायव्हर.
बाप्पा बोलतो पावसाशिवाय मजा नाही, म्हणून थोडा थोडा पाऊस यायला लागला तापलं. जॅकेट वगैरे आता घालून घेतो. हे झालं, घालून घेऊया आपण जॅकेट. टाकू नको सा प्रणित. मला आता आपला रेनकोट म्हणजे रेनकोट नाही घालत आहे, खाली पॅन्ट घातली आहे. कारण जास्त आतापासूनच रेनकोट वगैरे घालून गरम होईल म्हणून फक्त पॅन्ट घातली आहे. पॅन्ट घालतो आणि इथनं निघतो. पाऊस म्हणजे थोडं थोडं वाटत होतं थेंब थेंब, पण आता बंद झालं. घालून ठेवलेला सेफ्टी फर्स्ट म्हणून घालून ठेवलात. तर बघूया आता पॅन्ट घातलंही आहे. बाकी जॅकेट वगैरे आधीच घेऊन ठेवू. आला का डायरेक्ट जॅकेट अडकवून डायरेक्ट गेलो, जास्त वेळ थांबायला नको. चला आता जाऊया. चल जाऊया. चला आता रेनकोट वगैरे घालून परत एकदा निघालोय आपण. जरा पुढे आता जरा 5 मिनिटातच प्रवास करून लगेच थांबलो होतो. चला आता परत निघालोय. आता डायरेक्ट थांबायचं पेट्रोल पंपावर. बघा काय थांबलो आणि बाप्पा गणपती बाप्पा असं दर्शन झालं ना बाप्पाचं, खूप भारी वाटतं. पेट्रोल पंपावर आलोय आता. पेट्रोल भरून घेतो. म्हणजे कसं एकदा डायरेक्ट आता आपल्या गावात. चला पेट्रोल भरून घेऊया. पेट्रोल भरून घेतलं. एक गाडीचा झाला, आता आपल्या गाडीचा आहे. आपण पण टाकून घेऊया. हेल्मेट मधनं दिसत असेल का नाही काय माहिती, व्हिडिओ करतोय. हा बहुतेक सर्व गाड्यांचं झालाय पेट्रोल भरून. फुल टाक्या केल्या नाही. नाशिकेची पण गाडी करतोय फुल. सर्वांच्या गाड्या फुल करू एकदाच. मोठ्या मोठ्या बस पण आहेत. शनिवार रविवार मेन भेटलाय. ते शनिवार रविवारी खूप जण निघणार आहे, तर पुढे ट्रॉफिक आपल्याला किती भेटेल हे माहित नाही. बघूया म्हणून लवकरच निघालोय, कारण ट्रॉफिक नको भेटायला म्हणून. आता बघूया, सर्वजण लवकरच निघतात. आपल्याला आता आपल्या नशिबात जे असेल ते बघूया. आता ट्रॉफिक नाही भेटली तर बरी आहे. आपल्याला बघण्यासाठी पब्लिक पण म्हणजे विचारपूर येत आहे कुठे चाललात म्हणून. सगळेजण गाड्या वगैरे पण बघतायत. अशी पब्लिक बघायला यायला पाहिजे, आपल्याला पण काहीतरी वाटते. चला जाऊया. चला पेट्रोल पंपला बाय बाय करतोय आणि निघतोय आता आपल्या प्रवासाकडे. चला चला काकांना आपण बाय केलाय, आपण चाललोय. अरे हवा करायची होती ना. चला अरे मोठे मोठे ट्रक आहेत ना यार, त्यांच्या पायात सगळी वाट लागते. आपल्या बाईक आहेत तर ठीक आहेत, पण जे बसने निघाले त्यांची काय हालत होत असेल बसवाल्यांची. रस्ते पण खूप खराब आहेत. आता काय नाही बघा, आता कायच नाही. अजून पुढे मुंबई गोवा हायवे बाकी आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ते बघून तुमचे रिॲक्शन काय असेल ते कमेंट मध्ये नक्की दाखवा. त्यांची हालत बघा, रस्ते बघा, पुन्हा बेकार.
चाकरमाने गावाला जात असाल लवकरच निघा. रस्त्याची स्थिती बघून ठेवा काय आहे ते. रस्त्याची अवस्था बिकट आहे. ड्रायव्हर भाऊ कशी वाटते गाडी चालवायला? हे रे बिल्लाही बेकार आहे. अवस्था बघूनच समजले. अजून स्टार्टिंग मुंबईमध्ये मुंबई गोवा हायवे शिवायचा बाकी आहे. घडी दगडी बाहेर निघाले. आणि हे उडव दुर्ला करतात ते वेगळेच ट्रकवाले. घोडबंदर आपला घोडबंदर रोड पण बघा काय एकदम हायवे बनवलेला आहे. आता पुढा घे त्यांच्या एकदम अप्रतिम असं हायवे झाला इकडे पूर्ण. 60 जाऊ शकता एकदम 100 क्रॉस करून जाऊ शकता असा रस्ता तयार झाला एकदम. ही आमची मंडळी अशी आहे. ब्रेक 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 काय लोक बोलता एकदम पनवेलला थांबायचा विचार. त्याची टपरी होती पण थांबायला नको बोलते. जाऊया पुढे. आपल्या फाउंटनला आलेलो आपण. ड्रायव्हर भाऊंचा चष्मा देतो. काय मीटिंग चालू आहे यांची काय माहित. आपल्याला फाउंटनलाच पोचायला जवळजवळ किती टाइम गेलाय. 2:15 झाले. हे आमची पब्लिक आहे ना जास्त करून थांबते जाम. नुसते थांब थांब ब्रेक ब्रेक ब्रेक. त्यात त्याला जाऊया. थांबायला ते आम्हाला लागते जास्त करून कारण अल्टॉर स्कूटी ही जास्त पूर्ण जाऊ नाही शकत म्हणून थांबून थांबून जायला लागते. थंड गरम करत. चला निघूया आपण परत. डायरेक्ट आपण थांबू पनवेलला. चलो ये देखो डाचूक डान्सिंग कार. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे काय बोलायचं. खड्डा बघा आज एवढा खड्डा आहे. ट्रक वाले पण असे चालवतात नाही यार. म्हणजे जाऊनच नाही देतोय. चिपकवायला येतात एकदम जवळ जवळ. ट्रॉफिक मध्ये बाईक वाल्यांचा फायदा म्हणजे हा एक कॉर्नर पकडलाय ना एकदम गल्ली तरी भेटली तरी बस बरोबर बाहेर. एवढे मोठे मोठे ट्रक आहेत. खांडेकर चालले आपले पुढे. आता मुंबई गोवा हायवेवर आलोय आपण. मुंबई गोवा हायवे. इथे चहा प्यायला थांबतोय. चहा पिऊ. झोप येते खूप. चाय पिऊया आणि जाऊया.
बाकी बघतात ना लायसन वाला तर काय नाही चालू शकतो तू लर्निंग वरती त्यांना फक्त बहाना पाहिजे. चिचा चहा पिऊन झाल्या. क्रीम रोल खातोय. पब्लिक आहे इकडे. दोघांना काय काम चालू आहे. म्हणून क्रीम रोल खाऊया आणि निघूया. खूप लेट झालाय. 5 वाजले आता इथे निघूया. चला आता निघूया. परत बसूया. अरे सगळे तयार झाले परत. आपण पण आता हेल्मेट घालूया आणि बसूया. चला. अरे भाई लवकर पोचायचंय घरी. पाऊस भेटला त्यामुळे आपल्याला थोडा लेट झालेला आहे आणि आपली मंडळी पण कुठे गायब आहेत. आपण तेच करू. भेटू आता पुढे नाश्ता करायला डायरेक्ट आपण. तर मंडळी आता आपण आलोय माणगावला. 7 वाजलेत. 7 वाजता आलोय माणगावला. माणगाव डेपो. माणगाव डेपो मध्ये आलोय आता. मी आणि प्रतीकच आलो. बाकीचे अजून इंदापूरला आहेत. ते येत आहेत. तोपर्यंत इथं वाट बघू आपण. ते आले का नाश्ता करू आणि मग जाऊ पुढे. माणगाववरनं आता आपला का हरिहरेश्वर 2 तास लागतील. बघूया. त्यांची वाट बघू. ते आले का नाश्ता करू आणि मग निघू. मित्रांनो आता आपण आलो नाश्ता करायला थांबलोय. आलाय अर्धे तिकडे बसले. त्याला आता नाश्ता करून घेऊया. खूप लेट झालाय. 7:45 झाले आपल्याला इथे माणगावला नाश्ता करायला थांबलो. तर नाश्ता करूया. मिसळ पाव आहे. खाऊ आणि जाऊया लवकर. चला आता मित्रांनो आपला नाश्ता वगैरे पण झालाय.
आज सगळेजण परत निघतायत. चला, आपण तर निघूया डायरेक्ट थेट हरिहरेश्वर. बोललो काय पूर्ण खाट गया
आपला युट्यूबर इकडे काम करतोय, दुसऱ्याकडे कॅमेरा देऊन हेल्मेट विल्मेट ठीक करतोय. व्हिडिओ काढण्यासाठी माणूस ठेवला नाही. साधा काम नाही भाई, आपला ऑलराऊंडर आहे. हे फक्त फुकट खाव आहे, हिचं काही काम नाही. मित्रांनो आता आपण थांबलोय मस्त असा निसर्ग रम्य वातावरणामध्ये. बघू शकता मस्त आहे एकदम सीन. हा सीन कोणाकोणाला माहित आहे ते सांगा, हा कुठला रोड आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. नव्हते इथं थांबून थोडासा पिकनिक करतोय आम्ही. एक आमचा पॅकर उतरलाय, दुसरी आमची पण चालली आहे. चला पॅकर झाले काय रेडी जायचा भिजायला. अरे स्टील बॉडी पट्टा स्टील बॉडी चाललंय रेडी. चला आपण पण जाऊया भिजायला. त्या फोटोशूट इथे चालू आहे. फोटोशूट हा दिसतंय काय ह्याच्यात ना दिसेल कोण कुठं आहे. हा कुठं बसलाय का. एक नंबर व्ह्यू दिसतोय पूर्ण. त्याला आता आपण पण फोटोशूट करून घेतो आणि तुम्हाला फोटो टाकतो. ते बघा पुढे फोटो. तर मित्रांनो आपण 10 वाजता पोहोचलोय घरी. फ्रेश वगैरे झालो आणि व्हिडिओ बनवतोय. आल्याला खूप म्हणजे इथे थोडक्यासाठी पुढे पाऊस भेटला आपल्याला मसल्यामध्ये वगैरे, ते भिजायला झाले होते म्हणून येऊन पहिले डायरेक्ट फ्रेश वगैरे झालो आणि आताही व्हिडिओ बनवते. आम्ही लगेच 10 वाजेपर्यंत पोहोचलो, 10 ते 10:15 थांबत आलो मध्ये, कारण ग्रुपने आलो का माहिती आहे, एक जण पाठी एक जण पुढे असं होतं, त्यामुळे तसंच झालं आमचं पण. आणि फायनली पोहोचलो 10 वाजता आम्ही घरी. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण लवकरच बाप्पाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.